नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच मनापासून स्वागत आणि विनंती की अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. मित्रांनो, तुम्ही ऐकताय पोपटराव भसे यांची कादंबरी प्रतीक्षा आणि आज भाग 8. एकदाचा SSCचा रिझल्टचा दिवस उगवला. गजराच्या जीवनात सोन्याचा दिवस. ज्या दिवसाची तिने प्रतीक्षा केली होती, ज्या दिवसानं तिची उत्कंठा वाढवली होती, तो दिवस धरतीवर सोनं उधळत उगवला. गजराच्या परिश्रमाचं चीज झालं. जून महिन्यातली ती 2 तारीख होती. गजराचा फोटो महाराष्ट्रातल्या सगळ्या वर्तमानपत्रातनं झळकला. 17व्या वर्षात पदार्पण केलेली गजरा SSCला सुद्धा महाराष्ट्रात 17वीच आली. मुलीत 5वी, पुण्यात 2री आणि मागास जाती जमातीतनं 1ली आली. अशा प्रकारे आपली महत्वाकांक्षा पूर्ण करून तिने शाळेला बहुमानाच्या शिखरावर बसवलं. गजराच्या आनंदाला सीमा राहिली नाही. शैक्षणिक शिष्यवृत्ती, पुण्यातली 3 पारितोषिकं आणि कित्येक बक्षिसांच्या रकमा तिने पटकावल्या. त्याहीपेक्षा तिच्यावर गौरवांचा, अभिनंदनांचा आणि सत्कारांचा जो वर्षाव झाला, तो तिच्या कर्तृत्वाची, असामान्यत्वाची सगळ्यांना प्रचिती आणून देणारा होता. मावशी, जयंता, काका, मोहन, गजराचे आईवडील, सत्या, लखू, आबू सगळ्यांचीच काळीज सुपा एवढी झाली. गजरानं जणू चमत्कार करून दाखवला होता. वर्तमानपत्रातून दिलेल्या मुलाखतीत तिच्या यशाचं सगळं श्रेय तिने प्राचार्य, तिचे शिक्षक, जयंता आणि मावशीला दिलं. पुण्यातल्या अनेक शिक्षणप्रेमी संस्थांनी, मंडळांनी मोठ्या आत्मीयतेनं, अतिशय कौतुकानं गजराचे सत्कार केले. तिच्यावर भेटवस्तूंची, बक्षिसांची खैरात केली. यातून आठवडाभर तरी गजराची सुटका झाली नाही. साऱ्यांच्याच दृष्टीनं तिचं हे यश अलौकिक होतं. प्रत्येक सत्काराच्या वेळी तिचे शिक्षक आणि जयंता तिच्याबरोबर असत. वारंवार गजराला फक्त एकाच आठवणीनं बेचैन केलं होतं, विश्वासच्या. प्रत्येक सत्काराच्या वेळी तिला विश्वासची कमतरता भासत होती. त्याच्या भेटीसाठी जीव आतुरला होता, पण सत्कारातनं सवड मिळत नव्हती. आपल्या यशानं विश्वासला अवर्णनीय आनंद झाला असणार. आपल्या भेटीसाठी तो तळमळत असणार. आपलं अभिनंदन करण्याची तो वाट बघत असणार, असं राहून राहून गजराला वाटत होतं. गजरानं लग्नाला नकार का दिला आणि जयंतानं तिची बाजू का घेतली, ते मावशीलाच नाही तर माधवला, त्याच्या आईवडिलांनाही पटलं. आपण खरोखर फार मोठी चूक करत होतो, असं मावशी मनोमन म्हणाली. माधवनी मनाचा मोठेपणा दाखवला. 5 तारखेला सकाळी भला मोठा पुष्पगुच्छ घेऊन तिच्या भेटीला आला तो. पुष्पगुच्छाबरोबर भेटीसाठी त्यांनी 101 रुपयाचं सुंदरसं पेन दिलं, तिच्या लेखणीचा गौरव करण्यासाठी. 2 तारखेपासून विश्वासनं डेक्कनकडे अनेकदा फेऱ्या मारल्या होत्या, यदाकदाचित गजरा कुठेतरी दृष्टीला पडेल म्हणून. मुलाच्या वाडीला जावं असाही विचार 2-3दा त्याच्या मनात आला होता, पण उद्याच्या दृष्टीने तो अविचार ठरेल म्हणून त्यांनी मनाला आवर घातली. 9 तारखेच्या सायंकाळी विश्वास बेचैन अवस्थेत डेक्कनकडून आनंदवर आला. आनंद हे त्याच्या टुमदार ब्लॉकचं नाव. गजराच्या भेटीसाठी जीवाची उलाढाल चालली होती. मन हुरहुरत होतं. नजरेपुढे सारखी हसरी, लागवी, गोडगोड बोलणारी गजरा दिसत होती. तिच्याशी आपलं नातं कोणतं आहे या विचारांच्या पलीकडे तो गेला होता. निव्वळ मित्रत्वाचं नातं तो मानत नव्हताच. मग प्रियकराचं? इथे येऊन त्याच्या गाडीला आपोआप ब्रेक लागत होता. त्यांनी आनंदचं दार उघडलं. आत अंधाराचं साम्राज्य होतं. सवयीनुसार कोपऱ्यातल्या लाईटच्या बटनावर त्याचा हात गेला. निमिषार्धात बैठकीची दिवाणखान्यावजा खोली प्रकाशमान झाली. आत जाण्यासाठी तो वळला. तोच उंबरठ्याच्या आत मध्यभागी त्याला एक कागदाची घडी दिसली. आश्चर्य वाटलं.
घडी उलगडून तो वाचायला लागला. विश्वासराव देशमुख यास प्रेमपूर्वक नमस्कार. खरं म्हणजे मी रिझल्टच्या दिवशी आपल्याला द्यायला पेढे घेऊन येणार होते, पण या सत्कार समारंभांच्यामुळे सवड मिळाली नाही, म्हणून मी पहिल्यांदा आपली क्षमा मागते. आज आले तर आपण गायब. ही चुकामुक पुन्हा होऊ नये म्हणून चिठ्ठी लिहून ठेवली आहे. उद्या कोणत्याही परिस्थितीत संध्याकाळी 5 वाजता आपल्या भेटीसाठी येणार आहे गरिबाची आठवण असू द्यावी. गजराची चिठ्ठी वाचल्यानंतर विश्वास अत्यानंदानं हुरळून गेला. आयुष्यात झाला नव्हता एवढा आनंद त्याला झाला. गजरा सौंदर्याचं आणि बुद्धीचं एक तेजस्वी वलय. असीम सौंदर्य आणि प्रखर बुद्धी यांनी तळपणारी धर्तीवरची सौदामिनी. आज ती पहिल्यांदाच आपणहून आपल्या भेटीसाठी आली होती आणि भेट झाली नाही म्हणून उद्या पुन्हा येणार आहे ती. आपल्याला आता म्हणून तर आसमान ठेंगणं वाटत नाहीये ना. आपण खरोखरच एवढं का गजरामय झालो आहोत. विश्वासनं या गोड हिंदोळ्यावर तरंगत पलंगावर अंग टाकलं. विकाराचा स्पर्श नसलेली विचारांची वावटळ उठायला लागली. जातीयतेची दरी काळीच पोखरायला लागली. वैमनस्याचा दाहक अंगार नजरेपुढे दिसायला लागला. कोणत्या भावनेच्या नात्यानं आपण गजराशी जोडले जातोय. कोणत्या अवखळ शक्तीनं गजराला आपल्यापर्यंत खेचून आणलंय. कितीतरी वेळ विश्वास तळमळत होता, कारण अगणित प्रश्नांनी गुंता वाढवला होता. त्या गुंत्याची सहजासहजी उकल होणार नाही हे त्याला पटत होतं. माणूस केवळ आठवणींच्या अशाश्वत सौख्यावर जगू शकत नाही, त्याला शाश्वत सौख्य हवं असतं, म्हणून सगळं भविष्याच्या स्वाधीन करून तो झोपला. दुसऱ्या दिवशी बरोबर 5:15 वाजता गजरा आनंदच्या फाटकातनं आत शिरताना दिसली. आसमानी रंगाचा चायना सिल्कचा पंजाबी ड्रेस परिधान केलेला. डौलदार छातीवरून मागे पाठीवरून टाकलेल्या दुपट्ट्याची आसमानी रेशमी टोकं झुळझुळत्या हवेबरोबर उडत होती. डोक्यावरचे मऊ मुलायम बॉबकेस उधळत होते. अशोक वृक्षाखाली उभं राहून तिच्या आगमनाची प्रतीक्षा करणाऱ्या विश्वासला जणू एखादी आसमानपरी आली आहे असाच भास झाला. तिच्या गालावर अगणित गुलाब फुलले होते. डाव्या गालावर पडलेली खळी काळजाचा भेद करत होती. काळेभोर पाणीदार डोळे अतीव आनंदाचा वेध घेत होते. केव्हापासनं मी वाट बघतोय. 2 पावलं पुढे येऊन तिच्यावर आनंद सुमनांचा वर्षाव करत विश्वास म्हणाला. उशीर झाला यायला. ती त्याच्या डोळ्यांना डोळे भिडवून म्हणाली. नाही तर काय, प्रत्येक मिनिट तासासारखा वाटत होता. मनात नाही त्या शंका येत होत्या. का मी येणार नाही असं वाटत होतं. ब्लॉककडे जाता जाता तिने गोड स्वरात विचारलं. दारातून आत पाऊल टाकताच तिने पहिल्यांदा सगळीकडे नजर फिरवली. प्रसन्न वाटलं. विश्वास समाधानानं म्हणाला, सोफ्यावर बसणार का खुर्चीत. मी ह्या स्पंजच्या खुर्चीत बसते. काल मी इथे नसल्यामुळे आज तुला दुसऱ्यांदा हेलपाटा पडला, त्याबद्दल क्षमस्व. विषय काहीतरीच काय. गजरा पापण्यांची फडफड करत लाजून म्हणाली. विश्वास सोफ्यावर बसला. त्याबरोबर तिने गळ्यातल्या पर्समधनं पेढ्यांचा पुडा काढला. त्यातले 2 पेढे त्याच्या हातावर ठेवले. तेव्हा तो म्हणाला, यातला एक मी तुला दिला तर चालेल. नाही, दोन्ही माझ्यासमोर तोंडात टाका. पेढे देण्यासाठी 2दा यायला लागलं म्हणून हा सगळा पुडाच तुमच्यासाठी आणलाय. एवढा मी भाग्यवान आहे. भाग्य परमेश्वर ठरवतो. तू मात्र निश्चित भाग्यवान आहेस गजरा. पुण्यातल्या मी म्हणणाऱ्या मुलामुलींना तू फार मोठा हादरा दिलायस. खरोखर कमाल केली आहेस तू. हे भाग्य सहजासहजी मला लाभलंय असं वाटतंय. अजिबात नाही. तू महान परिश्रम घेतले असणार, ही गोष्ट निर्विवाद सत्य आहे. जन्माचं सार्थक केलंस तू गजरा. यावा नाही ना वाटत. मनापासून विचारतेस. तुझ्या यशाचा आनंद माझ्या मनात मावत नाहीये गजरा. बरं असू द्या. जांभूळगावला गेला होता का. हो गेलो होतो, सगळं ठीक आहे. कधी आला तिकडनं. 2 तारखेला. पेपरमध्ये तुझा फोटो बघितला आणि आईचा आग्रह मोडून लगेच एसटी पकडली. मग आठवडाभरात एकदा पण कशी नाही भेटला. कसं भेटणार तू सांग.
इतरांदेखत भेटायचं म्हणजे निष्कारण नको त्या संकटांना निमंत्रण द्यायचं. पेढे अजून हातातच. तुझ्या आगमनानं तोंड एवढं गोड झालंय ना की खाईन, नंतर खाईन. चल तुला माझा ब्लॉग दाखवतो. तो सोफ्यावरनं उठत म्हणाला. मी काय आता तुमचा ब्लॉग बघायला नाही आले. एक विचारते. पण गजरा काही पुढे बोलली नाही. विचार ना, गप्प का झालीस? नाही, काही नाही. काही नाही काय, विचार. विचारणार होते की घरी आलेल्या पाहुण्याला चहा पाणी देण्याची देशमुखांकडे प्रथा आहे का नाही? प्रथा नाही कशी? मग मागापासून ताण लागली, चहाची तल्लफ झाली. पुढ्यातल्या टिपॉयवर पाण्याचा ग्लास भरलेला आहे आणि चहा दिला ना की पाहुणे लगेच जायला उठतात. विश्वास हसत हसत डोळे मिचकावून म्हणाला. गजरालाही हसू आवरलं नाही. खळाळून हसली ती. पाहुण्यांच्या आदरातिथ्याचे छान नियम पाठ केले की तुम्ही, ती कौतुकानं म्हणाली. अगोदर चहा ठेवतो आणि मग सांगतो नियमांबद्दल. पाहुण्यांची तल्लफ वाया जाता कामा नये. दोघे हसत हसत आत किचनमध्ये गेले. त्याच्या आग्रहाखातर गजराला शिरा करावा लागला. त्यांनी अगोदरच गुलाबजाम आणि फरसाण आणून ठेवलं होतं. ते खाऊन झाल्यानंतर चहा झाला. जवळजवळ जेवणच झालं त्यांचं. गजरा घरी जायला निघाली तेव्हा 6:30 वाजून वरती काही मिनिटं झाली होती. सूर्य मावळायला थोडा अवधी होता. आतून ते दिवाणखान्यात आले. विश्वासनं तिला खुर्चीत बसण्याची खूण केली आणि तो साईडच्या खोलीत गेला. 2 मिनिटात कसला तरी बॉक्स घेऊन बाहेर आला. तो बॉक्स त्याने तिच्या हाती दिला तेव्हा तिने विचारलं, काय आहे? तुझं अभिनंदन म्हणून माझ्यातर्फे ही छोटीशी भेट. अहो, यासाठी नाही आले मी विश्वासराव. मग काय तुझं कोरडं अभिनंदन करायचं होतं का? हे बघ, प्रेमानं भेट दिलेली वस्तू नाकारायची नसते. गजरा त्याच्या नजरेला नजर देऊ शकली नाही. तिच्या डोळ्यात लाज मावू शकली नाही. खाली बघत ती म्हणली, अहो, घरात भेटवस्तूचा खच पाडलाय. उगा कशाला खर्चात पाडला तुम्ही? काल चिठ्ठीत तसं लिहून ठेवलं असतंस ना, तर नसता खर्च केला. गजरा, अगं थोडा वेळ चहा पाण्याचं नाव काढलं नाही तर तोंडावर देशमुखांचा उद्धार केलास. आठवतंय का तुला? गजरा तिथून बाहेर पडली. गजरानं आपला शब्द खरा केला. ज्या शाळेत तिने आपलं माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं त्याच प्रशालेतल्या ज्युनियर कॉलेजमध्ये 11वी आर्ट्सला प्रवेश घेतला. यादव सर, जाधव सर यांनाच नाही तर प्राचार्यांनाही वाटलं होतं की फर्ग्युसन अथवा वाडिया कॉलेजमध्ये ती सायन्स साईडला प्रवेश घेईल म्हणून. प्रवेश अर्जावर जेव्हा ती प्राचार्यांची सही घ्यायला त्यांच्या ऑफिसमध्ये गेली तेव्हा प्राचार्यांनी खुर्चीतनं उठून तिचं अत्यानंदानं स्वागत केले. ती प्रवेश घ्यायला आली आहे हे त्यांच्या गावीही नव्हतं. ते अभिमानानं म्हणाले, गजरा केव्हा आलीस? बैस बैस. नाही सर, तुमच्यासमोर खुर्चीत नाही बसू शकणार मी, आणि आता 15 मिनिटापूर्वी आले. अगं असं काय करतेस गजरा? बैस बरं. हे बघ, तू निव्वळ आमचीच नाही तर या सगळ्या प्रशालेची अत्यंत लाडकी विद्यार्थिनी आहेस. पण तुमच्यासमोर कसं बसायचं सर? हां, आता मला उभं राहायची शिक्षा देणार असलीस तर मग काय हरकत नाही. असं म्हणून प्राचार्यांनी कॉलबेलचं बटण दाबलं. केबिन बाहेर आदबीनं उभा असलेला एक शिपाई आत आला. प्राचार्य म्हणाले, रामभाऊ 2 कडक कॉफी आणि 1 ऑरेंजचा पुडा घेऊन या झटपट. अहो, कशाला सर? तुला नाही समजायचं गजरा. कितीतरी कालावधीनंतर केवळ तुझ्यामुळे आज आपली प्रशाला प्रकाश झोतात आली आहे. 5वी पासून 12वी पर्यंत प्रवेशासाठी रांगा लागलेत. कोण कुठून वशिला लावतोय. फार कौतुकास्पद, अभिमानास्पद यश मिळवून बोलल्याप्रमाणे शाळेची शान वाढवलीस तू गजरा. आय एम प्राऊड ऑफ यू. बोर्डात पहिल्या 50त यायची माझी जिद्द होती सर. माझी जिद्द मी पुरी केली आणि केवळ तुमच्यामुळे शक्य झालंय सर. गजरानं त्या गोष्टीचा पुनरुच्चार केला. ते असू दे, पण शाळा सुरू झाल्यानंतर तुझा आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांसमोर जाहीर सत्कार करणार आहोत त्यावेळी उरलेलं बोल. आणि कोणत्या कॉलेजात प्रवेश घेतलास तू सांग बरं? कोणच्याही नाही. म्हणजे? अहो, आपल्याच प्रशालेत मी आर्ट्सला प्रवेश घेऊ बघतीये. गजरानं शांतपणे उत्तर दिलं. अगं पण आर्ट्समध्ये आहे काय? तू सायन्सला जा. 12वी नंतर मेडिकलला तुला सहज प्रवेश मिळेल. नाही सर, मी सायन्सला जाणार नाही आणि मेडिकलला तर नाहीच नाही. मी BA होणार. जमल्यास लॉ करणार. आणि सर, आणखीन? आणखीन काय?
सर, तुम्हाला दीड पावणे 2 वर्षापूर्वी यादव सरांच्या समोर आणि जाधव सरांच्या समोर एक शब्द दिलाय मी. हो, माझ्या लक्षात आहे. 11वी-12वीची वर्ष माझ्या जीवनातली क्रीडा वर्ष असतील सर. मला बहुमान मिळवायचा आहे, पण त्याहीपेक्षा या शाळेचा नावलौकिक आणखीन वाढवायचा आहे. गजरा, मला वाटतं तू तुझ्या करिअरचा, भविष्याचा पुन्हा एकदा सखोलपणे विचार कर आणि मग निर्णय घे. सर, मी निर्णय 4 वर्षापूर्वी घेऊन ठेवलाय. काय सांगतेयस? गजरा, तू म्हणजे एक न उलगडणारं कोड आहेस बरं का. मी प्रवेश अर्जावर तुमची मंजुरी घ्यायला आली सर. कमाल केलीस गजरा, कमाल. तिने टेबलावर ठेवलेल्या प्रवेश अर्जाकडे बघत प्राचार्य आश्चर्याने म्हणाले, सर, वेदना या पांघरोनी मी सुखाने नांदते, दाटलेल्या आसवांनी मी कधी ना हारते. या काव्यपंक्ती माहिती आहेत का हो तुम्हाला? सर, माझ्या जीवनाचं सार ह्याच प्रकारचं आहे हो. जीवनाचा डाव मांडताना मला सगळं भविष्य पानाला लावायला लागलंय सर. गजरा, फार भयंकर बोललीस ग तू. काळीच रक्तबंबाळ करून टाकलंस बेटा. हे बघ, तुझ्या खाजगी जीवनात डोकावण्याचा मला अधिकार नाहीये, तरीही कुठल्याही प्रसंगी मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन. तुला सर्वतोपरी मदत करण्याची माझी तयारी आहे. सर, मदतीपेक्षा मला तुमचा आशीर्वाद द्या. मी खचणाऱ्यांपैकी नाही सर. फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेला मिळाले ना तरी पुन्हा गगनात झेप घेईल मी. तेवढ्यात रामभाऊ कॉफी बिस्किटं घेऊन आला. अंजनाताईची आठवण आल्यामुळे गजरानं कॉफीबरोबर बिस्किटं घ्यायला नकार दिला. बिस्किटं तुझ्यासाठी मागवली आहेत गजरा. खचणार नाही असं म्हणालीस ना तू? प्राचार्य तिच्या जवळ येऊन म्हणाले. गजरानं हातातल्या रुमालानं डोळ्यांच्या कडा टिपल्या आणि लगेच सगळं विसरून एखाद्या कसलेल्या नटीप्रमाणे हसायला लागली. प्राचार्य अवाक होऊन तिच्याकडे बघत राहिले. डिशमधलं एक बिस्किट उचलून कॉफीत बुडवलं आणि ते तोंडात टाकून ती म्हणाली, सर, मग यादव सर दिसल्यासारखे झाले हो. बोलवून घेऊ त्यांना. माझ्यावर फार नाराज आहेत ते. प्राचार्यांनी कॉलबेलचं बटण दाबून रामभाऊ कर्वी यादव सरांना बोलवून घेतलं. हातातलं काम टाकून ते आले. गजरा आल्याचं वाटेत रामभाऊनी सांगितलं त्यांना. या या यादव सर, बसा. प्राचार्य म्हणाले. तेव्हा आली गजरा. आम्हाला वाटलं आता आम्ही बोलवल्याशिवाय. यादव सर, पुढे बोलू नका आता. गजरानं आपल्या प्रशालेत 11वीला ॲडमिशन घेतली आहे. यादव सरांनी अविश्वासानं गजराकडे बघितलं तेव्हा गजरा म्हणाली, यादव सर, कॉलेज सुरू व्हायला 4 दिवसाचा अवधी असला तरी उद्यापासून मी प्रॅक्टिसला येणार. यावर्षी रनिंग, कबड्डी आणि पुढच्या वर्षी फक्त स्विमिंग. यादव सर, तुम्ही नाराज आहात असं मगाशी गजरा म्हणाली. सर, गजराला ओळखण्यात चूक झाली माझी. सॉरी बरं का गजरा. यादव सर, मी तुमची विद्यार्थिनी आहे. माफी मी मागायला पाहिजे तुमची. माफी मागावी म्हणून तुम्हाला नाही बोलवलं. तुमचं अमोल मार्गदर्शन लाभावं, तुमची उत्तुंग प्रेरणा पाठीशी असली तर मी यशाची खात्री देऊ शकते. गजरा, ते तर माझं प्रथम कर्तव्य आहे. तुझ्यासारखी हिरकणी हाताशी असल्यावर दुसरा आनंद कुठला ग? यादव सर आणि गजरा दोघंही प्राचार्यांचा निरोप घेऊन बाहेर आले. यादव सरांच्या आग्रहाखातर गजराला पुन्हा चहा प्यायला जावं लागलं. व्यायाम चालू आहे ना गजरा? चहा पिता पिता यादव सरांनी विचारलं. रनिंग आणि दोरीवरच्या उड्या चालू आहेत. आहार नियमितपणे सारखा ठेवायचा. चरबीयुक्त पदार्थ जास्त सेवन करायचे नाहीत, कारण स्थूलपणा आला तर काही उपयोग होणार नाही. मी माझा शेप बिघडू देणार नाही सर. व्हेरी नाईस. तुझ्याकडनं फार अपेक्षा आहेत गजरा. यादव सर कुठल्याशा विचारात तरंगत म्हणाले. सर, कृतीशून्य व्यक्ती व्यवहारी जगतात कधी यशस्वी नाही होत. माझी कृती दांभिक न ठरता ती तपश्चर्या ठरावी सर. दैवा इतके विस्मयाचे धक्के देण्याचं सामर्थ्य कशातच नसतं. जे अटळ आहे, जे अघटित आहे ते घडणारच असलं तर मी तडजोड स्वीकारणार नाही. ईर्ष्या आणि स्पर्धा यात फार मोठा फरक आहे. माझी स्पर्धा ईर्ष्येसाठी, एका बलाढ्य शक्तीला समर्थपणे तोंड देण्यासाठी आहे. मला माहिती आहे, ईर्ष्येच्या वनव्यानं एकदा का पेट घेतला की जो संग्राम सुरू होतो ना. अगं गजरा, काय बडबडतीयस तू? यादव सर मध्येच म्हणाले. तिच्या बोलण्याचा त्यांना तरी काही उलगडा झाला नव्हता.
एखाद्या स्वप्नील जगतात प्रवेश करून जणू ती बोलत होती. यादव सरांनी थांबवलं नसतं तर क्षणात ती भानावर आली. यादव सरांकडे बघत गालात हसली आणि किंचित लाजत म्हणाली, "सॉरी सर. मी माझ्याच नादात एखाद्या प्रचंड पाशवी शक्तीनं पाछडल्याप्रमाणे बडबडत होते. मी जे काय बोलली असेल ना त्याच्याबद्दल खोलात जाऊन विचार करू नका. क्रीडा क्षेत्रात पराक्रम गाजवण्याचं माझं आणखीन एक स्वप्न आहे सर. त्याला आकार देण्याची अवघड कामगिरी सर मी तुमच्यावर सोपवते. तुमच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे." "सकाळी 9 वाजता ये. मनाचा तोल कधीही ढळू द्यायचा नाही. जमत असेल तर शीर्षासन कर." "आजपासूनच सुरुवात करते सर. निघू का मी आता?" "काही हरकत नाही आणि लक्षात ठेव, मेंदूला फार ताण द्यायचा नाही. हं?" ज्युनियर कॉलेज ज्या दिवशी सुरू झालं त्याच दिवशी प्रशालेच्या प्राचार्यांनी दुपारी 4 वाजता गजराच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला. मावशी आणि जयंताला दुपारी 4 वाजता यायला सांगून गजरा सकाळी 11 वाजता रूपाबरोबर विशेष नटून थटून कॉलेजला गेली. मुद्दाम सांगायची गोष्ट म्हणजे त्या दिवशी तिने पहिल्यांदाच सहावारी साडी परिधान केली, तीही नेमकी विश्वासनं भेट दिलेली. किंचित निळसर झाक असलेली अंजेरी रंगाची प्लेन रेशमी साडी तिला मनापासून आवडली होती. अर्धा तास तर ती फक्त साडीच नेसत होती. तीवरचा मॅचिंग ब्लाऊज सुद्धा साडीच्या रुंद काठांच्या रंगाचा गुलाबी होता. गजराचं सळसळतं तारुण्य त्यात मावत नव्हतं. आधीचा तिचा गोरापान रंग साडीमुळे जणू हळदीसारखा पिवळा धमक दिसत होता. ती प्रशालेच्या आवारात जेव्हा शिरली तेव्हा एखादं चालतं बोलतं गोजीरवाणं चैतन्य आलंय असंच आवारात उभ्या असलेल्या मुलामुलींना वाटलं. अनेकांनी तिच्या भोवती गराडा घातला. प्रत्येकाशी हस्तांदोलन करता करताना तिचे हात दुखायला लागले. उन्हात थांबणं नको म्हणून ती भोवतीच्या 200-300च्या जमावासह कंपाऊंड लगतच्या गुलमोहराच्या एका मोठ्या झाडाकडे सरकत गेली. अनेकांचे अनेक प्रश्न, अनेक प्रकारची विचारपूस, अभिनंदनं, गौरवोद्गार यांनी गजरा घामाघूम झाली. काही मुलं बाजूनं उड्या मारत होती, काही घोषणा देत होती, काही टाळ्या पिटत होती. त्या गुलमोहराजवळ एकच धमाल चालली होती. प्रशालेच्या व्हरांड्यात उभ्या असलेल्या कोणातरी शिक्षकाच्या लक्षात ही गोष्ट आली. त्याने टीचर्स रूममध्ये जाऊन यादव सरांना हाक मारली. त्या दोघांनी गजराची सुटका केली. तिला बरोबर घेऊन प्रशालेकडे जाताना सगळ्यांना उद्देशून यादव सर म्हणाले, "विद्यार्थ्यांनो, आज 4 वाजता जेव्हा आपण गजराचा जाहीर सत्कार करणार आहोत तेव्हा तुम्हाला तुमची मतं मांडता येतील. तुमच्या सगळ्यांच्या प्रश्नांना एकटी गजरा कशी काय उत्तर देऊ शकेल? हे बघा, तुमच्या भावना जाणतो मी. गजरा 11वीला आपल्याकडेच आहे. तिला प्राचार्यांनी दुपारच्या सत्कारासंबंधी बोलावलेलं आहे. तेव्हा आत्ता तिला वाट करून द्या." "बरं झालं सर तुम्ही आला. मी पुरती हैराण झालते." मुलांच्या घोळक्या बाहेर पडल्यावर गजरा म्हणाली, "किती वेळ झाला तुला येऊन?" "अर्धा तास झाला असेल की." "अगं मग सरळ टीचर रूमकडे यायचं." "अहो सर फाटकतच पोराने गारडा घातला. आता त्यांचं प्रेम लक्षात घेता यायचं कसं म्हणून गेले गुलमोहराकडं." "आणि घरनं एकटीच आली आहेस?" "हा, मावशी जयंता दुपारी येणार. येताना रूपा बरोबर होती. कुठं गायब झाली कुणाला माहिती." "कालच्यापेक्षा हा जरा जास्त उकडतोय." "दुपारचा कार्यक्रम कुठं होणार?" "आपल्या सभागृहात एवढी मुलं बसू शकणार नाहीत म्हणून बाहेर घ्यायचा आहे कार्यक्रम." "आणि सर पाऊस आला म्हणजे?" "नाही, मला पावसाची शक्यता नाही वाटत. मी रेडिओवर वेधशाळेचा अंदाज ऐकलाय." "अहो वेधशाळेचे अंदाज नेहमी खरे ठरतात असं नाही. बघा नंतर तारांबळ होईन." गजराचं हे बोलणंच अखेर खरं ठरणार असं वाटायला लागलं. प्रशालेच्या पूर्वेकडील प्रांगणात स्टेज उभारणीचं काम चाललं असताना आकाशात काळे ढग अनपेक्षितरित्या जमायला लागले. त्यानंतरच्या तासाभरानं सगळं चित्रच पालटलं. कृष्ण मेघांनी सगळं आसमंत व्यापून गेलं. मग मात्र प्राचार्यांनी 7-8 शिक्षकांना आपल्या ऑफिसात बोलवून सांगितलं, "हे बघा, आपल्याला कार्यक्रम बाहेर ठेवता येणार नाही. वादळ सुटायची चिन्ह आहेत. कुठल्याही क्षणी पाऊस येऊ शकेल. आपल्या सभागृहात मुलांना 5व्या तासानंतर बसवून घ्या." "पण सर एवढी मुलं मावणार नाही तो. बसवली तर गोंधळ करतील." "मग फक्त 10वी, 11वी, 12वीची मुलं बसवा. 9वीच्या मुलांना सोडून द्या, त्याला इलाज नाही." बरोबर 4:15 वाजता प्रशालेच्या सभागृहात सत्कार समारंभाला सुरुवात झाली. या कार्यक्रमासाठी प्राचार्यांनी कुलगुरूंना आवर्जून निमंत्रित केलं होतं.
गजराला मोठ्या मानानं व्यासपीठावर बोलवलं गेलं, कुलगुरूंच्या जवळ बसवलं गेलं. मग प्राचार्यांनी तिच्या सत्काराचं भाषण सुरू केलं. गजराच्या अंगच्या अनेक गुणांचा त्यांनी कौतुकानं उल्लेख केला. त्यांचं भाषण एवढं भावनाप्रधान होतं, एवढं प्रभावी होतं, की सभागृहातल्या विद्यार्थ्यांना फक्त त्यांच्या आवाजाशिवाय आकाशात कडाडणाऱ्या ढगांचाच काय तो आवाज ऐकू येत होता. प्राचार्यांच्या भाषणानंतर गजराला सत्कारासाठी उभं राहावं लागलं. प्रशालेतल्या एका सिनियर शिक्षिकेनं गजराच्या गळ्यात भला मोठा पुष्पहार घातला. टाळ्यांच्या गजरानं सगळं सभागृह दणाणून गेलं. मग सत्काराप्रित्यर्थ प्राचार्यांनी कुलगुरूंच्या हस्ते गजराला काचेच्या फ्रेममधली सरस्वतीची मूर्ती भेट दिली. प्राचार्यांनी तिला शाल श्रीफळ दिलं. शिक्षक वर्गातर्फे तिला साडी आणि पीस भेट देण्यात आला. विद्यार्थ्यांनी तिला 1000 रुपयांचं बंद पाकिट दिलं. कितीतरी हार तिच्या गळ्यात पडले. 1-2 शिक्षकांच्या भाषणानंतर गजरा सत्काराला उत्तर द्यायला उठली. पुन्हा टाळ्यांचा गजर सुरू झाला आणि सांगायचं म्हणजे नेमका त्याच वेळी वळवाचा पहिला पाऊस सुरू झाला. तुफानी वादळ आणि मुसळधार पाऊस यांच्याबरोबर विजांचा कडकडाट सुरू झाला. सभागृहाची दारं खिडक्या बंद केली गेली. थोडा वेळ खाली बसण्याचा कुलगुरूंनी गजराला इशारा केला. मृग नक्षत्र सुरू होऊन 8 दिवस उलटले होते. रोहिणी नक्षत्र कोरडं गेलं होतं. ओढे नाले केव्हाच आटले होते. तळी तलाव वाटण्याच्या मार्गावर होते. अनेक गावांना टँकरनं पाणी पुरवलं जात होतं. जमिनीला मोठमोठ्या भेगा पडायला लागल्या होत्या. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला होता. मजुरांना रोजगाराची चणचण भासायला लागली होती. अशा अवस्थेत वळवाच्या पावसासारखा मेघगर्जनेसह पाऊस सुरू झालेला बघून सगळ्यांना अतिशय आनंद झाला होता. एकीकडे गजरावर कौतुकाचा वर्षाव चालला होता, तर दुसरीकडे सगळ्या धर्तीवर वरुणराजानं जलधारांचा वर्षाव सुरू केला होता. एक अपूर्व योगायोग होता तो. तापलेली धरणी 5-10 मिनिटात थंडगार होऊन गेली. उकाड्यानं बेजार झालेली माणसं प्रफुल्लित झाली. कार्यक्रम संपायला 6 वाजले. सगळेजण सभागृहाबाहेर पडले तेव्हा सगळीकडे पाणीच पाणी झालं होतं. पहिल्या पावसानं हवेत सुखद गारवा भरला होता. भोवतालचं वातावरण कसं चैतन्य रसानं न्हाऊन निघालं होतं. मावशी म्हणाली, एखादी रिक्षा मिळती का बघा पोरांनो. अगं किती लांब जायचे मावशी. अगं नको ग पोरी, घरी गेल्याबरोबर कधी तुझ्यावरनं मीठ मिरच्या उतरून टाकते असं झालंय मला. मावशी मीठ मिरच्या उतरून टाकायला मी काही लहान आहे का? हां, तुला नाही समजायचं का बाई? पण माझ्या जन्माचं सार्थक केलं पोरी तू. तुला जन्माला घालणारे आईबाप राहिले बाजूला, त्यांच्या जागी माझाच फोटो येतोय पेपरातनं. मावशी अगं तूच माझी खऱ्या अर्थानं आई आहे. जन्मदाती आई करणार नाही एवढं तू माझ्यासाठी केलंय. केवळ तुझ्या पुण्याईमुळं मला आजचा दिवस दिसलाय. अगं गजरा तुझी हेड गुरुजी काय म्हणले माहिती का? काय म्हणले मावशी? अगं म्हणले तुमची गजरा सोन्याची खाण आहे, सोन्याची खाण. डोळ्यामध्ये तेल घालून खाणीची काळजी घ्या म्हणले. काय सांगती? मग तू काय म्हणली? अगं काय म्हणणार, माझा उराभिमानानं भरून आला की. आमच्या गजरानं जीवाचं रान केलं बघा, एवढंच मी त्यांना म्हणले. आणि भैया तू का रे गप गप? भैया भावडे सोडून भैया कावा झालो मी? तर भावड्या म्हणायला मी लहान नाही राहिले. कसं काय वाटला तुला कार्यक्रम? आता माझ्यासारख्या पामरानं काय बोलाव, माझी नजर पोचणार नाही इतकी उंच गेली तू. अगं तुझा भाऊ म्हणून घ्यायला लय अभिमान वाटतो बघ मला. मग या प्रित्यर्थ पिक्चर कधी धावणार मला? कधी बी तू म्हणशील तवा. कसं आहे, तुझ्या बक्षिसाची रक्कम माझ्या खिशात आहे, त्यामुळं माझा खिसा गरम आहे ना. वा रे वा भैया, आईजीच्या जीवा बाईजी. मग ठीक आहे, माझ्या पैशातनं खर्च करेल बास का. मग तर झालं ना. जाऊ पिक्चरला आपण, काळजी करू नको.